नमस्कार, मी अजित पलव. पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर मोबाईल रिचार्ज संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. ट्राय न्यू रूल्स म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण. आता हे भारत सरकारनं स्थापन केलेलं एक नियामक मंडळ आहे. आता गेल्या काही महिन्यात मोबाईल रिचार्जच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र हैराण झाले आहेत. पण आता त्यांना दिलासा देण्यासाठी ट्रायनं मोठा निर्णय घेतला आहे. ट्रायनं जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि BSNL यासारख्या दूरसंचार कंपन्यांना आता नवीन आदेश दिले आहेत. आता हे नेमके आदेश काय आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. थोडक्यात माहिती पहा. 1. ग्राहकांच्या हितासाठी ट्रायने नियम बदलले आहेत. 2. तुम्हाला लवकरच स्वस्त कॉलिंग प्लॅनची भेट मिळेल. आणि 3. आवश्यक डेटा प्लॅनिंगशिवाय रिचार्जवर बंदी घातली जाईल. देशातील कोट्यावधी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दूरसंचार नियामक ट्रायनं रिचार्ज शुल्काच्या नियमामध्ये बदल करून मोबाईलवर फक्त टॉक आणि SMS सुविधा वापरणाऱ्या लोकांना मोठा दिलासा दिला असून या अंतर्गत आता लवकरच मोबाईल सेवा पुरवठादारांना इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी व्हॉइस कॉल आणि SMS साठी स्वतंत्र प्लान जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसंच टेलिकॉम नियामकांनी विशेष रिचार्ज कुपनवरील 90 दिवसांची मर्यादा काढून 365 दिवसापर्यंत वाढविली आहे. पुढे पहा. त्यामुळे आता डेटाशिवाय रिचार्ज प्लॅन सुरू होतील. अनेक स्मार्टफोन वापरकर्ते वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरतात. तसेच ग्रामीण भागातील अनेक स्मार्टफोनना फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग प्लॅनची आवश्यकता असते. पण त्यांना मोबाईल डेटा रिचार्ज करण्यासाठी सक्ती केली जाते, कारण जिओ, एअरटेल आणि BSNL सारख्या मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर डेटाशिवाय प्लॅन ऑफर करत नाहीत. त्या परिस्थितीत दूरसंचार कंपन्यांनी डेटाशिवाय कॉलिंग आणि मेसेजिंग योजना सुरू कराव्यात अशी ग्राहकांची दीर्घकालापासून मागणी होती. ग्राहकांच्या मागणीचे औचित्य साधून ट्रायनं दूरसंचार कंपन्यांना केवळ मेसेजिंग आणि कॉलिंग प्लॅन ऑफर करण्याचे आदेश दिले, ज्याच्यासाठी ट्रायनं टॅरिफ नियमामध्ये बदल केले. च्या परिस्थितीत सर्व टेलिकॉम ऑपरेटरसाठी कॉलिंग आणि मेसेजिंग योजना सुरू करणे अनिवार्य झाले असून ट्रायने विशेष रिचार्ज कुपनची वैधता सध्याच्या 90 दिवसावरून 365 दिवसापर्यंत वाढविली आहे. पुढे पहा. ग्राहकांना सध्या वापरत असलेल्या सेवासाठी पैसे द्यावे लागतील. ट्रायच्या अहवालानुसार देशातील सुमारे 150 दशलक्ष ग्राहक फीचर फोन वापरतात, ज्यांना डेटाची आवश्यकता नसते. अशा वापरकर्त्यांसाठी डेटाशिवाय रिचार्ज योजना आवश्यक आहे. देशात सुमारे 150 दशलक्ष 2G वापरकर्ते असून असेही अनेक वापरकर्ते आहेत जे फोनमध्ये ड्युअल सिम वापरतात. त्यामुळे डेटाशिवाय प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं. आता ट्रायनं हे आदेश मोबाईल कंपन्यांना दिलेत, परंतु हे आदेश अंमलात कधी आणले जातील याचीच वाट पाहावी लागेल. तुम्हाला होणारा हा बदल कसा वाटला याबद्दल कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.